फिरले ही बिग फाईट लढत आपल्याला पाहायला मिळेल। तर लल्ला भास्कर आपल्याला विनंती असेल सलामीची जोडी तुमची दाखल झाली तर फिल्डिंग टीमला विनंती असेल आपण लगेचच या ठिकाणी फिल्डिंग लावून घ्यायचे आहे। दोन्ही संघाचे 12th मॅन आमच्यापर्यंत लगेचच या ठिकाणी पोहोचवायचे आहेत। पराग 11 गोविर्ले संघाचा या ठिकाणी 12th मॅन आलेला आहे तर सात्विक अँड स्वरूप 11 रामवाडी टीमचा 12th मॅन आपल्याला विनंती असेल आपण लगेच यायचं आहे। सात्विक अँड स्वरूप 11 रामवाडी टीमचा 12वा प्रतिनिधी 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचवा प्लीज। यस आलेला आहे सिद्धू वालेकर या ठिकाणी आपल्यासोबत जोडले जातील। थोड्याच वेळात आपण मॅचकडे वळत आहोत। सलामीची जोडी या ठिकाणी दाखल झाले आपण पाहतो एका बाजूने असेल लीलाधर ठाकूर। खरं तर कालच्या दिवसामध्ये आपण पाहिला तर एकाच गावातील 2 खेळाडू आयकॉन होते आणि त्यांचेच 2 संघ मात्र सुपर 8 मध्ये दाखल झालेत। खरं तर एका बाजूने सुमित 11 डोलवी संघाचा प्रतिनिधित्व केलं या ठिकाणी हरेश गावण आणि दुसरा आपल्याला पाहायला गेलं तर हर्ष 11 दूरशेत संघाचा प्रतिनिधित्व केलं होतं रोहित म्हात्रेनं आणि सुपर 8 मध्ये दोन्ही संघांनी धडक मारले परंतु आज मात्र या ठिकाणी लीलाधर ठाकूर खेळताना पाहायला मिळेल। खरं तर लीलाधर ठाकूर इल्लू या नावाने खरं तर त्याला संबोधलं जातं तोच खेळाडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। सलामीची जोडी या ठिकाणी आपण पाहतो एका बाजूने असतील लीलाधर ठाकूर तर दुसऱ्या बाजूने असतील फलंदाज निखिल मालीला आपण पाहतोय। मॅच ऑन पहिला षटक फेकण्यासाठी गोलंदाज सज्ज झाला ओमकार ते सरार या ठिकाणी गोलंदाज बैठक मारण्याचा प्रयत्न जरूर या ठिकाणी केला होता लीलाधर ठाकूरच्या माध्यमातून अक्षरशः चकला आपण पाहतो पहिला चेंडू आलाय डॉट। खरं तर कालच्या दिवसाचा आपण विचार केला तर पहिल्या चेंडूवरती षटकाराने सुरुवात केली होती मॅचची। दोन्ही टीमने मात्र पहिल्याच इनिंग मध्ये आपण पाहिलं तर पहिला षटकार लगावला होता त्यानंतर दुसऱ्या इनिंग मध्ये देखील पहिला षटकार आपण पाहिला होता प्रसाद पाटीलच्या बॅट मधून। या ठिकाणी पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळताना पाहायला मिळतो लीलाधर ठाकूर सिंगल घेतली जाईल। खरं तर संघाचा आणि स्वतःचं देखील अकाउंट या ठिकाणी ओपन होईल। स्ट्राईक आता मात्र चेंज होईल निखिल माली असेल स्ट्राईक वरती। खरं तर दोन्ही फलंदाज मात्र सलामीला गेले चांगली सलामी द्यावं लागेल। या मॅच मध्ये 6 षटकांची आपण मॅच पाहतोय अतिशय सुंदर अशी लढत आपण पाहणार आहोत। सात्विक अँड स्वरूप 11 रामवाडी त्यांच्या अगेन्स्ट खेळेल पराग 11 गोविर्ले हा संघ मात्र खेळतो। टॉस या ठिकाणी जिंकला पराग 11 गोविर्ले संघानं फिल्डिंग घेतले। 6 षटकांची मॅच आपण या ठिकाणी पाहणार आहोत। पहिले षटक फेकण्यासाठी आलाय गोलंदाज ओमकारला आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न जरूर असेल आयकॉनच्या भूमिकेमध्ये आपण त्याला पाहणार आहोत। भरपूर चर्चेत राहिलेलं हे नाव खरं तर आपण पाहायला गेलं तर पेन तालुक्यामध्ये या ठिकाणी चांगला फटका अतिशय देखणा फटका पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू चालला एक टप्पा जशी चौकार। आपण दादरचा रितेश वारी लल्ला असेल ओमकार पाटील असेल रोहित म्हात्रे असेल जित्याचा हे सर्व यंग टॅलेंट खेळाडू पेन तालुक्यामध्ये घडलेत। खरं तर खूप कमी वयामध्ये हे सर्व खेळाडूंनी मात्र उंचीचं शिखर गाठलेत आणि त्याच्यातलाच एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो ओमकार पाटील। खरं तर चौकार आला त्यानंतर प्रत्युत्तर देण्यात आला चांगली गोलंदाजी पाहायला मिळते प्रत्येक चेंडूवरती कधी आतल्या दिशेने कधी बाहेरच्या दिशेने चेंडू वळवण्याची क्षमता त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते। लोअर फुलटा चेंडू आहे या ठिकाणी आपण पाहतो नोमान लालमध्ये चेंडू अदलेल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचतील का जयेश बिलकडे आहेत त्या ठिकाणी चेंडूला उचलतील फेकतील सहज 2 धावा पूर्ण केल्या जातील। चांगली गोलंदाजी तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतो। काल देखील आपण पाहिलं तर स्टँडर्ड लेवलचं क्षेत्ररक्षण झेल मात्र चांगले आपल्याला पाहायला मिळालं आहे पेन तालुका प्रीमियर लीग 2024 मध्ये।
आपण पाहतो पहिलं षटक ओमकार हातला आला होता, त्याने मात्र एक चौकार जरूर खाल्लाय, परंतु गोलंदाजी मात्र चांगली केली आहे. अजून एकही सफलता त्याला मिळालेली नाही. आपण पाहतो पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झाला. या ठिकाणी इनसाइड आउट खेळण्याचा फटका फसलाय. झेल पकडली जाईल का? यस, या ठिकाणी सफलताचा आपण जरूर विचार केला होता आणि मात्र परतावं लागेल निखिल मालीला. एक मोठा धक्का बसतो आहे. थँक्यू डीजे. तर ओमकारजी साकोसकर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आपण करूया. पहिली विकेट तंबूच्या असल्याला आपण पाहतो निखिल मालीला परतवलंय. खरं तर ओमकार पाटील या गोलंदाजानं पहिला षटकाचा खेळ या ठिकाणी आपण पाहतोय तर समाप्त झालाय. धाबलकावरती धाबा आपण पाहतोय. 1-7 अशी परिस्थिती आपण पाहतो. चांगली गोलंदाजी राहिले. खरं तर पराग 11 गोविरले संघाची. ओमकारनं पहिलं षटक या ठिकाणी हाताला चांगली गोलंदाजी केली, धाबांना रोख लावला. तदनंतर एक महत्वाची विकेट निखिल मालीला परतवलं. दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला. अतुलला आपण पाहतोय. पण स्वप्नीलजी पवार सर कर्णधारांचं कौतुक करावं लागेल. खरं तर लल्ला वास्कर कॅप्टन त्या ठिकाणी रामवाडी टीमचे, पण त्यांनी स्वतःला मागं ठेवलेलं आहे. त्यांना माहिती आहे की 6 षटकांची मॅच आहे आणि फिनिशिंगची भूमिका ते चांगली पार पाडू शकतात. शेवटच्या 2-3 षटकामध्ये बरीचशी आणामारी करण्याची ताकद त्यांच्याकडे या ठिकाणी आहे. सन्माननीय आमचे विनायकजी पाटील साहेब पत्रकार आहेत, त्यांचं या ठिकाणी आगमन होतंय. त्यांचंही स्वागत या पेण प्रीमियर लीगच्या दिवस क्रमांक 2 मध्ये करूया. पण कर्णधारांचा चांगला माइंडसेट आहे, स्वतःला त्याने मागं ठेवलेलं आहे आणि शेवटच्या षटकांमध्ये मला वाटतंय फिनिश करण्याचं काम तो आता करणार आहे. यस मानस, आपण पाहतो खरं तर आजचा दुसरा दिवस आणि भरपूर पाहुण्यांचे मांदियाळी खरं तर ह्या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळेल. लल्ला वास्कर यांच्यावरती भरपूर प्रेम असणारे सर्व व्यक्तिमत्व आपण पाहतो. थोडंसं खाली राहिला होता चेंडू, लोअर फुलटॉस होता, परंतु लीलाधर ठाकूरला मात्र या ठिकाणी बॅटवरती घेता आला नाही. पहिला चेंडू आलाय डॉट. खरं तर पहिला षटक आपण पाहिला तर राहिला खरं तर पराग 11 गोविरले संघाच्या नावावरती. पहिलं या ठिकाणी आपण पाहिलं षटक फेकलं ओमकारनं, फक्त 7 धावा खर्च केला. एक डॉट बॉल आपण पाहिला तर सात्विक कॅन स्वरूप 11 रामोड या संघाचा एक हुकमाचा तारणहार कपिल कोहली यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. आपण पाहतो चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. विनय घरतला आपण पाहतो दुसरं षटक फेकण्यासाठी सज्ज झाला, चांगली गोलंदाजी करतो. या ठिकाणी फटका फसलाय. भरपूर काल हवेमध्ये संधी आहे झेल पकडण्याची, हातातनं झेल मात्र सुटला. या ठिकाणी आपण पाहतो चेंडूवरती दृष्टी जमवली होती, परंतु शेवटच्या मोमेंटला मात्र चेंडूला या ठिकाणी हातातनं निष्ठवलं आणि तदनंतर जीवनदान मिळाला लीलाधर ठाकूरला. हा जीवनदान मात्र कुठेतरी महागात पडेल. खरं तर हा फलंदाज जर विचार केला ना तर एक हुकमाचा एका जिथे गावाचा हा सुपुत्र आपण पाहतोय, ज्याच्या बाडमधनं कधीही कुठल्याही क्षणाला मात्र तो मॅच टर्न करण्याची ताकद ठेवतो, असा फलंदाज बाहुबली ऑफ जिते लीलाधर ठाकूर आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राइक वरती. या ठिकाणी ऑनसाइड मध्ये पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी चेंडूला उचलतील फेकतील, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. चांगली गोलंदाजी, मोठे फटके मारण्यापासून अजूनही वंचित ठेवलाय सर्व या ठिकाणी आपण पाहतो. फलंदाजांना चांगली गोलंदाजी केली जाते, गोलंदाजाच्या माध्यमातून अतिशय सिंगल डबलला देखील प्राधान्य दिला जातो. आपण पाहतोय पेन तालुका प्रीमियर लीग सर्व खेळाडू, प्रत्येक गावातील 1-1, 2-2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळते प्रत्येक संघामध्ये आणि चांगला बॅटल जवळ आपण पाहायला गेलं तर भरपूर मेहनत मात्र राहिले सर्व या आयोजकांची आणि तीच मात्र आज या ठिकाणी खरं तर पेन तालुक्यामध्ये आपण पाहतोय मानाची आणि सन्मानाची स्पर्धा. प्रीमियर लीग म्हटल्यानंतर प्रत्येक गावामध्ये प्रीमियर लीग हल्ली व्हायला लागल्यात. या ठिकाणी बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू आला, त्याला पाठवलं पार्किंग प्लॉट मध्ये, आला या पहिल्या इनिंग मधला धमाका षटकार डीजे.
थँक्यू डीजे. खरं तर 19 फेब्रुवारी आपण पाहणार आहोत आपल्या राजाची जयंती. 385 वर्ष झाले तरी माझ्या राजाची जशीच्या तशी आहे कीर्ती. 385 वर्ष पूर्ण झाले तरी माझ्या राजाची जशीच्या तशी आहे कीर्ती. 18 प्रगटी जात समान माझ्या राजाची अजूनही करते आरती. ज्यांना पाहिलं जरी तरी लढायला जागे होते अंगात स्फूर्ती. असा राजा महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आला. पावन झाली या महाराष्ट्राची धरती, पावन झाली या महाराष्ट्राची धरती. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 10 फलकावरती धावा आपण पाहतोय. आता लागला गेल्यात 16 धावा. एक गडी जरूर या ठिकाणी गमावलाय, परंतु षटकार देखील आला या षटकामध्ये आपण पाहतो. ही देखील महत्त्वाची बाब असेल. आपण 3 षटकानंतर ऑफिशियल ड्रिंक ब्रेक असेल या ठिकाणी आपण पाहतोय. टाइम अलर्ट असेल, लक्ष असू द्या. पराग 11 गोविरले टीम लगेच आपण फिल्डिंग लावून घ्यायचे आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 10 फलकावरती धावा आपण पाहतो. 16 धावा लागल्या गेल्यात. टाइम अलर्ट असेल. आमचे स्कोरर संदीपजी भोईर सर आज पुन्हा एकदा दुसऱ्या दिवसामध्ये आपल्यासोबत जोडले गेलेत. कालचा दिवस आपण पाहिला तर अतिशय अचूक स्कोरिंग त्यांची आपण पाहिली आणि आज देखील ते आपल्यासोबत या ठिकाणी जोडले गेलेत. आमचे साथी समालोचक आपण पाहतो. मानस मनोरे यांचा आवाज मात्र कालच्या दिवसामध्ये सर्व प्रेक्षकांना मंत्रमुक्त करून टाकलं होतं. असा आवाज तुम्हाला पाहायला मिळेल. तसेच आमचे PTC लाईव्हची सर्व टीम भरपूर सारी मेहनत कालच्या दिवसामध्ये देखील आपण त्यांची पाहिली. अतिशय सुंदर असं लाईव्ह सिस्टीम आपल्याला पाहायला मिळतो. पेन तालुका प्रीमियर लीग 2024 मध्ये PTC लाईव्हच्या माध्यमातून हे सर्व क्षणचित्र टिपले जात आहेत. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. 10 फलकावरती 16 धावा लागल्या गेल्यात. आपण पाहतो तिसरं षटक फेकण्यासाठी पुन्हा एकदा ओमकार आला. स्वतःवरती विश्वास दाखवलाय. खरं तर ओमकारनं आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये एक सफलता त्याला मिळाली होती. खरं तर निखिल मालीला परतवलं होतं आणि आता मात्र दुसरं षटक फेकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाला. संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक फेकण्यासाठी सज्ज होईल. स्ट्राइक वरती असेल लीलाधर ठाकूरला आपण पाहतो. पहिला चेंडू या ठिकाणी तिसऱ्या षटकातला डिलिव्हर करेल ओमकार पाटील हा गोलंदाज. या ठिकाणी पुन्हा एकदा चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट स्क्वेअर चेंडूला उचलतील, फेकतील. त्यावर मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, तो देखील सहजरित्या पूर्ण झाला. तिसरी घेतली जाईल का थोडंसं फंबल, परंतु 2च धावेवरती समाधान मानावं लागेल. ह्या चुका आहेत ना त्या तुम्हाला कुठेतरी या ठिकाणी कमी कराव्या लागतील, अन्यथा नेक्स्ट सत्रामध्ये कुठेतरी तुम्हाला महागड्या ठरतील. खरं तर जेव्हा जेव्हा तुम्ही चुकी करत असता तेव्हा तेव्हा मात्र समोरच्या संघाला संधी मिळत असते. आता मात्र एकच धाव पूर्ण झाली असती, कदाचित लीलाधर ठाकूर रनआउटच्या स्वरूपात बाद झाला असता, परंतु थोडंसं फंबलिंग आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच्या चेंडूवरती आल्या 2 धावा. मोठा फटका मी मगाशीच उल्लेख केला होता या ठिकाणी लीलाधर ठाकूरचा. जखमेवरती मीठ चोळणारा हा आलाय षटकार लीलाधरच्या बॅट मधनं. यस, या स्पर्धेचं टायटल सॉन्ग आपल्याला पाहायला मिळतो. लल्ला वास्कर यांचं हे सुमधुर संगीत. पुन्हा एकदा ऑन साइड मध्ये अलंग द कार्पेट फटका त्या ठिकाणी चांगला आहे, परंतु जयेशला आपण पाहतो चेंडूला उचलतील, फेकतील. एक साव. खरं तर लीलाधर ठाकूरचा जो झेल सोडलाय तो मात्र आता कुठेतरी आठवत असेल सर्व ओमकार पाटील आणि टीमला. खरं तर लीलाधर ठाकूरला जीवनदान देणं म्हणजे कुठेतरी चुकीची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. त्याच्या बॅटमधनं षटकार आपण पाहिला. खरं तर ओमकारवरती आक्रमण पाहायला मिळालं. पुन्हा एकदा ओमकार सज्ज झालाय. या ठिकाणी अजून एक तडाखा आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू सीमा पार, षटकार. थँक्यू डीजे. मधला धमाका पाहायला मिळाला. खरं तर मिडविकेटच्या डोक्यावरनं ठोकलाय. ओंकारच्या गोलंदाजीवरती षटकार. तिसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली या ठिकाणी धमाक्याची सुरुवात केली. खरं तर लीलाधर तदनंतर अतुलला आपण पाहतो या ठिकाणी यॉर्क केला. क्रिकेटमधला ब्रह्मास्त्र टाकला गेला ओंकार पाटीलच्या माध्यमातून. एक साव या चेंडूवरती घेतली जाईल. आपण पाहतो धाबांना वेग धारण करण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून केला जातो. एक
चांगली पार्टनरशिप आपण जरूर या ठिकाणी म्हणणार आहोत. अतिशय सुंदर अशी धावसंख्या जोडण्यामध्ये यश आतापर्यंत आपण मिळताना पाहतोय. दोन्ही कॅप्टन मात्र या ठिकाणी खरं तर चांगल्या रणनीतीने खेळताना आपल्याला पाहायला मिळतील या मॅच मध्ये. एका बाजूने असतील लल्ला वास्कर, ओमकार पाटील हे दोन्ही संघाचे कॅप्टन आपण पाहतो. पुन्हा एकदा बॅटच्या रडार मध्ये आणि हा मात्र आउट ऑफ द पार्क. बिग 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 षटकार. थँक्यू डीजे. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती धावा आपण पाहतो 38 धावा झाल्यात. एक गडी जरूर गमावला या षटकामध्ये. तब्बल धावा आल्या 22 आणि या ठिकाणी ऑफिशियल ड्रिंक ब्रेक होईल. खरं तर आपण पाहतो 38 धावा धावफलकावरती पाहतो आणि 3 षटकामध्ये पुढचे जे 3 षटक असेल त्या 3 षटकांमध्ये आपल्यासोबत जोडले जातील एक रसायनी विभागातील एक बुलंद आवाज मानस मनोरे. थँक्यू. धन्यवाद स्वप्नीलजी पवार सर. पेड प्रीमियर लीग पुनश्च एकदा तमाम क्रीडा रसिकांचं, तमाम पाहुण्यांचं आणि तमाम खेळाडूंचं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत. आजचा गुरुवारचा दिवस अर्थातच दिवस क्रमांक 2 या स्पर्धेचा. प्रथमतः 14 विद्या आणि 64 कलांच्या अधिपती गणरायाला वंदन करूयात. तदनंतर ज्यांच्याकडून आपल्याला जगण्याची प्रेरणा मिळते, ज्यांच्याकडून आपल्याला जगण्याची ऊर्जा मिळत असते ते आपले ऊर्जा स्त्रोत्र आणि आपले प्रेरणास्थान निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी असं म्हणत राजेशिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला करूयात मानाचा त्रिवार मुजरा. तदनंतर गुरुवार दिवस म्हटला कि साई बाबांचा दिवस है. इरादे तो लाख बनते हैं, बनकर टूट भी जाते हैं, लेकिन शिरडी वही जाते हैं जिन्हें साई बुलाते हैं. साई बाबा को भी हम आशीर्वाद लेंगे. ओम साई राम बिल्कुल बोला जाएगा आज. चला सगळ्यांचं करूया स्वागत. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण पेडचं हे मैदान आणि याच मैदानावरती पेड तालुका प्रीमियर लीगचा हा रणसंग्राम, हा क्रिकेटचा आनंद लुटण्यासाठी तुम्ही आलात तर मजा नक्कीच येणार आहे. ओव्हर नंबर 4 साठी बॉलर येत आहेत. पहिला बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप, यॉर्कर टाकला होता, सरळ खोदून काढलाय. बॉलला चांगला फटका या चेंडूवरती घेण्यात आला होता. एकेरी धाव या ठिकाणाहून मिळतीये. विनय घरत हे बॉलर ज्यांचा वापर केला जातोय इनॅक्ट नंबर 4च्या पोझिशन वरती. हे मैदान जसं जसं दिवसाचा खेळ पुढे जाणार प्रेक्षकांची तुडुंब गर्दी तुम्हाला या मैदानावरती नक्कीच पाहायला मिळणार आहे. हा बघा आडव्या बॅटने खेचायचा होता, चेंडू होता आउटसाइड द ऑफ स्टंप, मेरिट नुसार खेळायला हवं होतं. पण लीलाधर यांना आपण नेहमी पाहत असतो ऑन साइडला फटके खेळण्यामध्ये माहीर असलेला हा खेळाडू. मिड विकेटच्या झोनमध्ये लॉंग ऑन पासून मिड विकेट पर्यंत फटके खेळण्यासाठी हा माहीर आहे. तो त्याचा एरिया आहे, त्या ठिकाणी मारायचा होता. पुनश्च एकदा त्याच दिशेला हा चेंडू खेळून काढलाय. काऊ कॉर्नरच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल केला जातोय. एकच धाव या बॉलवरती या ठिकाणाहून मिळवली जाते. खरं तर PTC लाईव्ह यांचं कौतुक करायला हवं. फार चांगलं काम ते करतायत. पनवेल टेनिस क्रिकेट यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपित केली जाते आणि सकाळच्या सत्रामध्ये जेवढे लाईव्ह आम्हाला या स्पर्धेमध्ये पाहतायत त्यांचंही स्वागत. पुनश्च एकदा यॉर्कर बॉल, काय अफलातून गोलंदाजी आहे बघा. एकदम अचूक टप्पा या बॉलरच्या माध्यमातून या षटकामध्ये पाहायला मिळतोय. वेगावरती चांगलं नियंत्रण आहे, टप्पा सटीक आहे आणि याच गोष्टी असतात ज्या एका गोलंदाजाला या ठिकाणी मोठं बनवत असतात. आणि हा खेळाडू चांगला गोलंदाजीचा नजराणा जो आहे तो या मैदानावरती पेश करताना पाहायला मिळतोय. पुनश्च एकदा हा सुद्धा बॉल चांगला आहे. अपील या ठिकाणी नक्कीच केली जाती आहे. DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम ज्याचा वापर केला जाईल आणि आमचे तिसरे पंच या ठिकाणी चेक करतील
की हा रनआउट आहे की नाही आणि चेक केल्यानंतर योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. हो तिथून निर्णय आलेला आहे. फलंदाज बाद होणार आहे, माघारी परतला जाणार. हा दिलाय मोठा धक्का. याला म्हणतात नशीब खराब तर काय करणार अशोक सराफ. आणि हा विकेट या ठिकाणाहून जाणार आहे. धावा आता 41. तुम्हाला धावपलकावरती या ठिकाणाहून नक्कीच पाहायला मिळणार आहेत. आणि आता कर्णधार मैदानावरती आलेले आहेत. त्यांना माहिती आहे शेवटचे काही षटक शिल्लक आहेत आणि हाणामारी करणारे हार्ड हिटर म्हणून ज्यांची ओळख सांगितली जाते तो संघाचा कर्णधार अर्थात लल्ला वास्कर क्रीजवरती दाखल होत आहेत. हा पुनश्च एकदा क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी प्रयत्न फसला जातो आहे. विकेट किपर बॉल वरती ओंकार येत आहेत. कोणतीच धाव नोंदवली जात नाहीये. इट इज डॉट डिलिव्हरी. हा चेंडू निर्धाव आहे आणि या निर्धाव चेंडूच्या बरोबरीने या ठिकाणी चौथ्या षटकाचा खेळ संपुष्टात येतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 41 धावा. धावफलकावरती 2 षटकांचा खेळ अजूनही या मॅच मध्ये शिल्लक आहे. येणाऱ्या 2 षटकांमध्ये आणखीन किती आकडा जोडला जाणार. फक्त 3 धावा दिल्यात. त्या म्हणजे विनय घरत या बॉलरने कमबॅक आपण जे पाहतो ते कमबॅक करून दिलाय. गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी अर्थातच पराग 11 गोविर्ले या टीमसाठी कमबॅक केलाय विनय घरत या बॉलरने. हे 2 खेळाडू मातबगार आहेत. मी म्हटलं होतं आजच्या दिवसामध्ये सगळ्यात वजनदार टीम आणि ताकदवान टीम म्हणून नक्कीच पाहिला जाईल ती सात्विक स्वरूप 11 रामवाडी या टीमकडे. दोन्ही खेळाडू, एक खेळाडू पेण कोळीवाडा संघाच्या ग्रामीण टेनिस क्रिकेटचा बादशाह म्हणून ओळखला जातो. तो लल्ला वास्कर असणार आहे स्ट्रायकिंग एंडवरती आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला अर्थातच जिते गावचा ग्रामीणचा हा खेळाडू या ठिकाणी आपल्याला लीलाधर ठाकूर पाहायला मिळणार आहेत. दोन्ही खेळाडूंकडे पाहिलं शरीर एष्टी बघा किती ताकदवान आहे. बॉडी लँग्वेज दोघांची पॉवरफुल आहे आणि फलंदाजी पण आता तितकी पॉवरफुल करावी लागणार. न्यू बॉलर येत आहेत बॉलिंग मार्कवरती. हर्षल पाडेल यांच्या हातामध्ये षटक सोपवलंय. आज टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा बऱ्याचशा होत असतात. आज टेनिस क्रिकेट फार उंचीवरती गेलेले हे खेळ बनलेलं आहे. बरेचसे खेळाडू आज बरंचसं नाव या खेळामध्ये सातत्याने कमवताना आपल्याला पाहायला मिळतात. हा बघा पहिला बॉल आखूड टप्प्याचा पूल केलाय. चेंडूला पाठवून दिलाय गगन भेदी षटकार. या ठिकाणी मी म्हणतो लल्ला वास्कर बादशाह मी का म्हणतो हे त्यांनी दाखवून दिलंय. आल्या आल्या आपले इरादे स्पष्ट केलेत. मन गटातली ताकद आणि स्वतःच कर्तृत्व सिद्ध केलंय या बॉल वरती या खेळाडूने आणि एक दमदार फटका पाहिला. खरं तर ओंकार पाटील यांना स्वतःचं एक षटक ठेवायला पाहिजे होतं पण त्यांनी 2 षटकं आधीच फेकली आणि त्यानंतर मात्र आता इथे प्रहार चढवला जातोय. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न केला जातोय. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला हा चेंडू फील्ड केला जाईल. कमबॅक या ठिकाणी केलं जात आहे बॉलरच्या माध्यमातून. कमबॅक करणं एका खेळाडूची सगळ्यात मोठी ताकद असते. तुम्ही किती वेळा पडला त्यापेक्षा किती वेळा उठून लढला याचा हिशोब सातत्याने ठेवला जातो. हा पण फुल टॉस होता आउटसाइड द ऑफ स्टंप अवे फ्रॉम द बॉडी. अकलेचा वापर या ठिकाणाहून गोलंदाजाच्या माध्यमातून केला जातोय. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि त्याचा वापर या ठिकाणी केला गेला. त्यांनी पाहिलं ओळखलं की रडारमध्ये टाकलेला बॉल त्यांनी षटकार मारला. तदनंतरचे 2 बॉल त्यांनी अवे फ्रॉम द बॉडी टाकले आणि इथे मात्र जखडून ठेवलं लल्ला वास्कर या खेळाडूला आणि तदनंतरच्या 2 बॉलवरती फक्त एकच धाव खर्च केली षटकार खाल्ल्यानंतर.
पुनश्च एकदा आखू टप्प्याचा बॉल इथे पूल केलाय, पण त्या ठिकाणी क्षेत्र रक्षक उभे आहेत. पकडलाय झेल, संपलाय लीलाधर ठाकूरचा खेळ. दिला जाणार हादरा नंबर 3. लँग्वेज ऑपरेटर. बरेचसे प्रेक्षक मला पाहायला मिळत आहेत, पण त्या प्रेक्षकांमध्ये बरेचसे मला विद्यार्थी पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी तिकडे मिड विकेटला बघा, तिकडे बरेचसे विद्यार्थी आहेत, त्यांनी हात सुद्धा दाखवला. PTC आमची टीमची आहे ती नक्कीच त्या विद्यार्थ्यांना सुद्धा कैद करेल. बघा लपून छपून ना आला ना, नाहीतर लाईव्हला दिसला मग वांदे होतील नंतर. लेकिन धावा झालेल्या आहेत बघा, 48 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. 2 चेंडूंचा खेळ या षटकामध्ये अजूनही शिल्लक आहे. खरं तर संदीप सर, जेव्हा आम्ही पण लहान होतो आम्ही पण असंच जायचो शाळेला, सुट्टी मार चला मैदानावरती मॅच बघायला चला, कारण तो एक आनंद असतो आणि तो आनंद खरं तर लुटायला सगळे विद्यार्थी आलेले आहेत. खरं तर मी पण एक क्रिकेटचा येडा होतो आणि त्या येडेपणाने मला इथपर्यंत पोहोचवलेलं आहे. असं पाहिजे, काही ना काहीतरी वेडेपण पाहिजे माणसात, म्हणजे तो माणसाचं कर्तृत्व घडवून देत असतो. परंतु मैदानावरती आपण जाऊया. खेळ बघा तिकडे दमदार या ठिकाणी सुरू आहे. न्यू बॅटर येतील दीपक पाडेल, इन दॅट नंबर 5 या पोझिशन वरती. त्यांना मात्र या ठिकाणी खेळण्यासाठी आमंत्रित केलाय. लेफ्ट हँडेड बॅटर क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमी घातक मानले जातात. नॅचरल बेनिफिट मी सांगत असतो की नेहमी लेफ्ट हँडेड खेळाडूंकडे असतो. डावकुरे हाताचा गोलंदाज असो अथवा फलंदाज, त्याच्याकडे नॅचरल बेनिफिट नेहमी असतो. या ठिकाणी हा खेळाडू कशा प्रकारे खेळ करणार याकडे तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा आहेत. हा बघा आलाय, दिलाय तडाखा पहिल्या बॉल वरती, आसमानी तुफानी सुलतानी षटकार. तर 54 54 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. संघाच्या सांघिक 50 धावा पूर्ण झाल्यात. 54 धावा या ठिकाणी सात्विक स्वरूप 11 रामवाडी टीमच्या आल्या आल्या इरादे स्पष्ट केले दीपक पाटील या खेळाडूने. पुनश्च एकदा त्या दिशेने तोच तडाखा लगावण्याचा प्रयत्न, पण या ठिकाणी केलाय गोलंदाज हर्षल पाटीलने कमबॅक. समोरून आला वार, गोलंदाजाने केला पलटवार. या ठिकाणी मिळतीये विकेट. थँक्यू डीजे ऑपरेटर. फार चांगलं गाणं रातोरात या ठिकाणी आपल्याला गाणं पाहायला मिळत आहे. काल पहिला दिवस होता, आज दुसरा दिवस. काय चांगलं गाणं आपण ऐकलं या ठिकाणी. खरं तर अनिकेत 11 पेन कोळीवाडा आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय लल्लाभाई वास्कर यांच्या माध्यमातून मात्र पेड प्रीमियर लीगचा दिमागदार देखणा, डोळ्यांचे पारणं भेटणारा आणि मनाला मंत्रमुग्ध करणारा सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. पॉवरफुल अनिकेत 11 पेन कोळीवाडा नेहमी असतो. बरेचसे संघांचे कर्णधार कार म्हणाले, खरं तर पेन नगरी एवढी मोठी आहे पण प्रीमियर लीगचं आयोजन कोणताच संघ घेत नाही, जबाबदारी कोणीच घेत नाही. पण लल्ला वास्कर आणि अनिकेत 11 पेन कोळीवाडा यांनी सांगितलं की आम्ही करणार आणि आम्ही करूनच राहणार. आणि सातत्याने दरवर्षी आपण पाहतो पेड तालुका प्रीमियर लीग आणखीन नव्या स्वरूपाने आणि भव्य स्वरूपाने या मैदानावरती येत असते. त्यासाठी अनिकेत 11 पेन कोळीवाडा आणि लल्लाभाई वास्कर यांचं आपण कौतुक करूया की तमाम पेण तालुक्याच्या खेळाडूंसाठी एक मोठं प्लॅटफॉर्म उभं करून देण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. या ठिकाणी गोलंदाज शेवटचा षटकामध्ये बॉलर वापरला जातील. मंदार यांना आमंत्रित केलंय. दिस इज द लास्ट ओव्हर. अमरापूर एक्सप्रेस म्हणून हा खेळाडू ओळखला जातो. आउटसाइड द ऑफ स्टंप पिच केला गेला होता. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री वरती हा बॉल खेळून काढलाय. या ठिकाणी मिळतीये एकच धाव.
आता मात्र लल्ला वास्कर यांच्याकडे जास्तीत जास्त स्ट्राईक येणं गरजेचं आहे. स्वतःला त्यांनी मागे ठेवलं होतं. त्यांना माहिती होतं शेवटच्या षटकांमध्ये हाणामारी करण्याची ताकद माझ्यामध्ये आहे आणि म्हणून मी स्वतःला मागे ठेवलं आहे. पण ते सिद्ध करावं लागणार. क्षमता सगळ्यांकडे असते. जो दाखवतो तो खेळाडू असतो. हा सुद्धा पूल करण्याचा प्रयत्न बसलाय. जाना था वाशी पहुंच गई काशी. फलंदाज या ठिकाणाहून सुद्धा बाद केला जाईल. थँक्यू डीजे ऑपरेटर. विकेटची पडझड केली जातीये. शेवटच्या षटकांमध्ये काय कसून गोलंदाजी केली जातीये. अफलातून मारा. सुरुवातीच्या 3 षटकांमध्ये बऱ्याचशा धावा आल्या होत्या. चौथ्या षटकामध्ये विनय घरत यांनी मोमेंटम तोडला आणि तदनंतर आपण पाहिलं हर्षल पाटील या गोलंदाजाने सुद्धा 13 धावा दिल्या. 2 विकेट म्हणजे चांगली गोलंदाजी केली. आणि शेवटच्या षटकामध्ये मंदार सुद्धा आपल्या कौशल्यतेचा आपल्या गुणवत्तेचा आणि स्वतःमध्ये ठासून भरलेल्या कर्तृत्वाचा जिवंत उदाहरण देताना पाहायला मिळतात. हा सुद्धा बॉल त्याच दिशेने गेला आहे. कव्हर बाउंड्री वरती हा बॉल घेऊन काढलाय. एकच धाव मिळतीये. एकापेक्षा जास्त घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. जाणारही नाहीये. कारण कर्णधार स्वतःला सिद्ध करण्यासाठी मैदानावरती आले होते. स्वतःकडे स्ट्राईक घेण्याचा त्यांचा हा प्रयत्न असणार आहे. आणि आता मात्र शेवटचे 3 बॉल या ठिकाणी या सत्रामध्ये शिल्लक आहेत आणि त्यावरती हाणामारी करावी लागणार. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला गेलाय. वारंवार चेंडूची पिचिंग आपण पाहू शकता. अगदी 6व्या 7व्या स्टंपवरती बॉल पिच केला जातोय. कोणतीच मुभा या ठिकाणी दिली जात नाहीये. फलंदाजांना खेळण्याची मोठी फटके आणि त्याचमुळे की काय ही मात्र फलंदाजी जखडून ठेवताना गोलंदाज पाहायला मिळत आहेत. गोलंदाज कंट्रोल करतोय बॅटिंगला असं म्हणायला हरकत नाहीये. पुन्हा एकदा इनसाइड एज घेतली होती. आतली कडा चाटून बॉल गेला होता. शॉट फाईन लेगला. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न या ठिकाणी रन आउटच्या स्वरूपात फलंदाज नक्कीच बाद केले जाणार. थँक्यू डीजे. शेवटचा बॉल या ठिकाणी शिल्लक आहे. धावा झालेल्या धावफलकावरती 57 माफ करा 57 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. 57 धावा या ठिकाणी धावफलकावरती झालेल्या आहेत. लास्ट बॉल या ठिकाणी आता या मॅच मध्ये शिल्लक असणार आहे. या शेवटच्या बॉलवरती एकाच मोठा फटका यायला पाहिजे. आशा असणार परंतु त्या आशांना पूर्ण केला जाणार का. सरळ मारलाय डाऊन द ग्राउंड शॉट. तीर की तरह सीधा पर्यंत. हो काय कमालीची बिल्डिंग आहे. अगदी एका हातामध्ये त्या ठिकाणी या चेंडूला फील केलाय सुनील या खेळाडूने. वा कमालीची बिल्डिंग. संघासाठी धावा त्या ठिकाणी वाचवले जात आहेत परंतु शेवटच्या बॉलवरती येणार 2 धावा. 2 धावांच्या बरोबरीने 59 धावा या पहिल्या सत्राच्या खेळाच्या समाप्तीनंतर झालेल्या आहेत आणि येणारे ते आता 36 बॉल आणि विजयासाठी 60 धावांची गरज आहे. 36 चेंडू आणि 60 धावा. 36 चेंडू आहेत. 60 धावांची विजयासाठी गरज आहे. पुढील मॅच या ठिकाणी आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे.
चला या ठिकाणी विनंती करतोय जनसेवा सुनामी रायडर्स वडखळ संघाचा कर्णधार आणि त्यांच्या विरोधात रॉकी 11 वॉरियर्स संघाच्या कर्णधाराला विनंती असणारे टॉस साठी आपण यायचंय कंपल्सरी या जनसेवा सुनामी रायडर्स वडखळचे कॅप्टन लगेच या इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल आणि रॉकी 11 वॉरियर दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी लगेचच टॉस करण्यासाठी यायचं 36 चेंडू आणि विजयासाठी 60 धावेंची गरज आहे रायगड जिल्ह्यात चर्चा नावाची गावोगावी पेन तालुक्यात रायगड जिल्ह्यात चर्चा नावाची गावोगावी लल्ला दादानी आयोजन केलं या पेन प्रीमियर लीगचा भारी लल्ला दादानी आयोजन केलं या पेन प्रीमियर लीगचा भारी शिवरायांची घेऊन याना पोर किलतन मैदानान माती चौकार षटकार रंग वाढवती खेळान साथ आहे लल्ला दादाला पेन तालुक्यातील क्रिकेट रसिकांची साथ आहे आणि किती 11 पेन कोलीवाडा संघाची लल्ला दादानी आयोजन केलं या पेन प्रीमियर लीगचा भारी लल्ला दादानी आयोजन केलं या पेन प्रीमियर लीगचा भारी चला बॅटर पाडवायचे ओमकार पाटील आपले बॅटर लगेचच मैदानावरती रवाना झाले गेले पाहिजे 36 चेंडू आणि 60 धावेंचं आव्हान या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे पुढील मॅचचा टॉस केला जाईल दोन्ही कॅप्टन चला या पुढील मॅच नक्कीच असणारे दोन्ही कॅप्टन आपण लगेचच या टॉस करण्यासाठी कंपल्सरी इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला गेला पाहिजे कारण मोठी स्पर्धा आहे शिस्तबद्ध स्पर्धा पेण तालुक्याच्या मानाची सन्मानाची अभिमानाची आन बान शान अशी स्पर्धा आहे पेण तालुका प्रीमियर लीग आणि या शिस्तीचं स्थान फार मोठं आहे या स्पर्धेमध्ये पुढील मॅचचे दोन्ही कर्णधार लगेचच या टॉससाठी टॉस बॉक्समध्ये तो चलिए तमाम दर्शकों का तमाम मान्यवरों का तमाम खिलाड़ियों का स्वागत आप देख रहे हैं पेड़ प्रीमियर लीग का ये घमासान पेड़ तालुका प्रीमियर लीग का रोमांच दिन नंबर 2 गुरुवार का ये दिन दूसरा धमाका आज के दिन में जरूर होगा लेकिन जनसेवा सुनामी राइडर्स वड़खड़ की कप्तान को आपको आना है रॉकी 11 वॉरियर्स की कप्तान यहाँ पे आ चुके हैं जनसेवा सुनामी राइडर्स वड़खड़ कैप्टन चलिए जल्दी आइए टॉस किया जाएगा स्वप्निल जी पवार सर इनसे भी गुजारिश है आपको भी तुरंत यहाँ पे जरूर आना है लेकिन 6 ओवर में 60 की आवश्यकता है
हर ओवर के पीछे का रिक्वायर रन रेट आप देखेंगे तो 10.00 ये रिक्वायर रन रेट होने वाला है। हर ओवर में 10 रन आने जरूरी है। बल्लेबाजी करती हुई टीम पराग 11 गोविरले के लिए, लेकिन कल का दिन शानदार था। शुरुआत की ओपनिंग सेरेमनी कल के दिन में हुई थी और सुमित 11 डोलवी हरीश गावण की कप्तानी में पहुंच चुकी है टॉप 8 में, और उनके साथ रोहित मात्रे की कप्तानी में हर्ष 11 दुर्शेत जो पहुंची सुपर रेड में। लेकिन आज के दिन में दो टीमें जरूर क्वालिफाई होती हुई आपको सुपर रेड के लिए नजर आएंगी, लेकिन वो कौन सी दो टीमें होंगी इसके लिए ये भिड़ंत। लेकिन पहला मैच 6 में बनानी है 60। सात्विक स्वरूप 11 रामवाड़ी के सामने पराग 11 गोविरले। टॉस जीता पराग 11 गोविरले ने, पहले गेंदबाजी का फैसला किया। अंपायर का मैच ऑन का इशारा आएगा। 6 ओवर जहां पे 60 रन बनाने हैं। दोनों टीमों को ढेर सारी शुभकामनाएं। लेट्स प्ले, द गेम इज ऑन, मैच ऑन। पहली गेंद अपील जोरदार की थी यहाँ पे, लेकिन अपील को नकारा। बल्ले का किनारा यहां से गेंद से टकराया था। ओमकार पाटिल रावे गांव के ग्रामीण क्रिकेट का बड़ा नाम खेलता हुआ आपको नजर आएगा। चलिए यहाँ पे वड़कर के कप्तान आइए, वड़कर टीम के कप्तान तुरंत आइए टॉस करने के लिए। ज्यादा समय आपके पास है नहीं, होगा भी नहीं है, वरना आपको कहीं ना कहीं देरी से आए तो शायद कुछ कठोर डिसीजन भी लिए जा सकते हैं। वड़कर टीम के कप्तान आइए, तुरंत आइए, समय नहीं लेना है। बार बार मैं आपको कॉल दे रहा हूं, टॉस करने के लिए आइए टॉस बॉक्स में। नए खिलाड़ी उनके साथ जरूर शैलेश पाटिल साथ निभाते हुए नजर आएंगे। लेफ्ट हैंड राइट हैंड कॉम्बिनेशन वाली ये ओपनिंग जोड़ी सलामी पेयर। कमाल की गेंद, ये देखिए अच्छी डिलीवरी, गुडलैंड स्पॉट पर डब्बा खाने के बाद गेंद पहुंची विकेट कीपर के दस्तानों में। ये आई यहाँ पे डॉट बॉल। स्वप्निल जी पवार सर आपको आना है, तुरंत आना है। यहाँ पे टॉस बॉक्स में जरूर टॉस किया जाएगा। 2 गेंदें यहाँ पे हो चुकी है, सिंगल आया, गेंदबाजी की भागदौड़ संभाल रही है उदय खत्री, फणस डोंगरी के खिलाड़ी। यॉर्कर लेंथ वाली गेंद थी, ऑफ साइड पर खेला, शॉर्ट एक्स्ट्रा कवर पर मिस फील्डिंग हुई। मिस फील्डिंग नहीं करनी है, टॉस किया गया। टॉस यहां पे जरूर हो चुका है अगले मुकाबले का। मैदान के अंदर चलेंगे, शॉर्ट एक्स्ट्रा कवर पर सिंगल रन आया, टोटल बढ़ेगा स्कोर कार्ड पर अब दुक्का। ओमकार पाटिल पहला ओवर 38 सर्कल के अंदर होते हैं 9 खिलाड़ी। 2 खिलाड़ी आपको बॉर्डर लाइन के ऊपर नजर आएंगे। गेंदबाज के लिए सिरदर्द वाला ये ओवर, बल्लेबाज के लिए सुनहरा मौका इस ओवर में होता है। बल्ले का अंदरूनी किनारा, ये देखिए जाना था जापान, पहुंच गए चीन। अंदरूनी हिस्सा लगकर शॉर्ट फाइन लेग पर गेंद को हमने भेजा, मिला कुछ नहीं, आई डॉट बॉल। डॉट गेंद, बिंदी डिलीवरी। डॉट गेंद पे नंबर होता है 0-0 की नहीं होती है कोई कीमत। अच्छी गेंदबाजी हो रही है, दर्शकों से खचाखच भरेगा मैदान। समय आगे जाएगा, वैसे दर्शकों की तादाद बढ़ने वाली है छत्रपति शिवाजी महाराज क्रीड़ांगण पेन नगर परिषद के मैदान पर। ये देखिए 2 खिलाड़ियों के बीच की दरार, गैप को ढूंढा, वेल सेटल्ड, मस्तक पे दस्तक देने वाला ओमकार पाटिल के बल्ले से आया ब्रांडेड 4। थैंक यू डीजे ऑपरेटर। 4 आया, शेर भूखा रहता है, शिकार करना नहीं छोड़ता। बताया ओमकार पाटिल ने क्यों मेरा इतना बड़ा नाम है, क्यों मुझे रावे गांव का हुकुम का इक्का कहा जाता है और क्यों मुझे कप्तान बनाया गया, ये बताया ओमकार पाटिल ने। एक और बार ये खेलना चाहते थे लेकिन कलेक्शन हुआ नहीं, एलिवेशन न मिल पाया। शॉट को लॉन्ग ऑन की दिशा में गेंद आएगी, मिलेगा मात्र एक सिंगल रन। इसी 1 रन के साथ B1 की पहले ओवर का खेल समाप्त हो चुका है। रन संख्या बनी
7 रन स्कोर कार्ड पर जब बैटिंग कर रही थी टीम सात्विक स्वरूप 11 रामवाड़ी, तब उन्होंने भी अपने पहले ओवर में 7 रन बनाए थे और दूसरी पारी में रन चेस करते समय पराग 11 गोविंदले की टीम ने भी पहले ओवर में 7 रन बनाए हैं। यानी दोनों टीमें एक ही लेवल के ऊपर चल रही है। लेकिन संदीप जी, उनकी विकेट आई थी और इन्होंने विकेट नहीं गंवाई है, ये अच्छी बात हो सकती है पराग 11 गोविंदले की टीम के लिए। अब 30 गेंदें बची है और जीत के लिए अभी भी 53 रनों की जरूरत है। 5 ओवर का खेल बचा, 53 रनों की अभी भी जरूरत जीत के लिए। पहले में बने हैं 7, आने वाली गेंदें 30, बनाने हैं 53 रन। यहाँ पे देखिए मुंबई पुलिस रियांश लखन जी ठाकुर साहब, इनकी तरफ से विकेट की हैट्रिक अगर आती है तो रोकड़ा 1000 दिए जाएंगे। इनामों की राशि 1111, इतना इनाम दिया जाएगा। 4 इक्के दिए जाएंगे, मतलब ये बोले तो भी गलत नहीं होगा। 1111 का इनाम विकेट की हैट्रिक के लिए। लेकिन गेंदबाजी मार्ग पर आएंगे दीपक पाटिल, आंबेवली के ये खिलाड़ी है दीपक पाटिल ग्रामीण के। यॉर्कर लेंथ वाली गेंद हेलीकॉप्टर को उड़ाया, मैदान पर ही लैंड किया जाएगा। हेलीकॉप्टर शॉट जिसको इन्वेंट किया था सर महेंद्र सिंह धोनी ने, क्योंकि वो बादशाह मानी जाती है हेलीकॉप्टर शॉट लगाने के। उसी शॉट को हमने देखा, लेकिन मिला मात्र 1। इक्के दुक्के से दाल दलने वाली नहीं है, इक्के दुक्के से दिल्ली मिलने वाली नहीं है। दिल्ली को दुरुस्त करना है तो 4-6 की आतिशबाजियां करनी पड़ेंगी मैच में, ताकि मजा आए, रोमांच आए। पीडीसी की टीम अच्छी है, लाइव के काम को कर रही है। हमारे साथ बतौर स्कोरर दिमाग के जादूगर, स्कोरिंग का कंप्यूटर जिन्हें कहा जाता है, संदीप जी बोहिर, साई बाबा के सच्चे भक्त जिन्हें कहा जाता है, वो हमारे साथ है। लेकिन दोनों हमारे ऑफिशियल अंपायर जिनकी तारीफ करनी चाहिए, प्रवीण जी अंद्रे सर और प्रीतम जी पाटिल सर। कल के दिन में व्हाइट जर्सी में वो थे, आज के दिन में रेड हॉट जर्सी उन्होंने पहनी है बतौर अंपायर, और वो यहाँ भी आ चुकी है, उनका भी स्वागत। ये हल्के हाथों से खेला, अपील जोरदार, LBW, बल्लेबाज को जाना पड़ेगा वापस, लेग बिफोर विकेट, यहाँ पे बनेंगे शिकार। देखिए पहला विकेट गिरा, पहला झटका, जोर का झटका जोरों से लगा। पराग 11 गोविंदले को बल्लेबाज को पवेलियन में जाना पड़ा। शैलेश पाटिल लौट चुके हैं 1 के योगदान पर वापस। दीपक पाटिल आंबेवली ग्रामीण का ये खिलाड़ी आज अपना अच्छा काम कर रहा है सात्विक स्वरूप 11 रामवाड़ी के लिए। लेकिन नंबर 3 पर आएंगे जयेश बेलगढ़े, बोरगांव का ये खिलाड़ी आपको मैदान के अंदर नजर आएगा। छोटा पैकेट बड़ा धमाका जिसे कहा जाता है, पॉकेट साइज डायनामाइट जिसे कहा जाता है, वो जयेश बेलगढ़े आपको नजर आएंगे इनएट नंबर 3 की पोजीशन पर मैदान के अंदर। कमाल की गेंद, ये देखिए यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर, क्रैकिंग यॉर्कर, डिस्ट्रॉइंग यॉर्कर को हमने देखा। मंजे हुए खिलाड़ी दीपक पाटिल, क्रिकेट का अच्छा एक्सपीरियंस उनके पास है, तजुर्बा। एक्सपीरियंस इज द मोस्ट डिस्ट्रॉइंग वेपन विच यू हैव विद योरसेल्फ, ये मैं हमेशा कहता हूं, और वो अनुभव का इस्तेमाल किया जा रहा है। हल्के हाथों से खेला, शॉट थर्ड मैन पर, फील्डिंग की गई, खामोश करने वाली गेंदबाजी,
गेंदबाजी का तोपखाना। कल जब हमने बात की थी लल्ला जी वास्कर इनसे, उन्होंने कहा था हमारे पास उतनी अच्छी बॉलिंग का शायद हमारी यूनिट उतनी मजबूत ना हो, लेकिन क्या कमाल की गेंदबाजी हो रही है। उनकी बॉलिंग यूनिट अपनी ताकत को दिखा रही है। गेंदबाजी का तोपखाना, गेंदबाजी की पावर पैक यूनिट, पावरफुल यूनिट, अच्छी गेंदबाजी, कमाल की गेंदबाजी। फुल टॉस गेंद थी, मारना चाहते थे, घुटना टेक, तमाशा देख, सामने खेला, लॉन्ग ऑन बाउंड्री पर मिला मात्र एक। प्रॉपर टाइमिंग होनी चाहिए, जो जीता वही सिकंदर, ऐसा कहा जाता है। मैदान का सरपंच आपको बनना है तो बड़ा पंच आपको लगाना पड़ेगा, जो लगाएगा बड़ा पंच वही बनेगा मैदान का सरपंच। लेकिन दीपक जी पाटिल की बॉलिंग देखिए आप, एकदम सटीक बॉलिंग है। खराब गेंदें डालने के बाद भी नियंत्रण अच्छा है उनका अपनी गेंदबाजी पर, और उसी की वजह से बल्लेबाजों को ओवर नंबर 2 में खामोश रखा जा रहा है। ये देखिए इस बार प्रहार किया लेकिन कैच को छोड़ा। नहीं नहीं नहीं, गलती हो गई है। ओमकार बाड़ेल कप्तान को दिया जीवन दान। ये शेर को आपने जंगल में छोड़ा है वापस, क्या ये शिकार करेगा? रन आया एक, यहां से टोटल बना 2 ओवर के बाद 10 रन स्कोर कार्ड पर, और आने वाली गेंदें बची होंगी अब 24, और जीत के लिए 50 रनों की यहां से जरूरत है। 4 ओवर 50 की जरूरत, 24 गेंदें 50 रनों की जरूरत। पेन तालुक्यात रायगड जिल्ह्यात चर्चा नावाची गावोगावी, पेन तालुक्यात रायगड जिल्ह्यात चर्चा नावाची गावोगावी, लल्ला दादानी आयोजन केलं या पेन प्रीमियर लीगचा भारी, लल्ला दादानी आयोजन केलं या पेन प्रीमियर लीगचा भारी। तो देखिए 2 ओवर का खेल हुआ, 10 बने। हर ओवर के पीछे जब पारी शुरू की थी संदीप सर, हर ओवर के पीछे 10 रन आना जरूरी थे, लेकिन उदय गद्री पहले ओवर में 7 रन दिए। विकेट भले ही नहीं चटकाया हो, लेकिन उन्होंने बल्लेबाजों को बांध के रखा। दीपक जी पाटिल आए दूसरी ओवर में, मात्र 3 रन दिए, 1 विकेट को चटकाया। यूं ही नहीं कहा था हमने, आज के दिन में लल्ला वास्कर इनकी कप्तानी में खेलती हुई ये टीम सबसे वजनदार टीम है, सबसे पावरफुल टीम है। बल्लेबाजी अच्छी की, गेंदबाजी अच्छी हो रही है, इसे कहते हैं कंप्लीट ऑलराउंड परफॉर्मेंस। नंबर 7 की जर्सी पहना खिलाड़ी सुजल मात्रे ओवर नंबर 3 के लिए आएंगे। शुरुआत की गई वड़ाऊ गांव का ये खिलाड़ी, ये होनहार गेंदबाज अच्छे काम को करने की काबिलियत हमेशा रखता है अपने पास। कई मैदानों के ओवर जिन्होंने अपने नाम के दबदबे को दिखाया है, जिन्होंने अपने गेंदबाजी का कमाल दिखाया है, और आज सात्विक स्वरूप 11 रामवाड़ी की तरफ से खेलते हुए उस करिश्माई की पुनरावृत्ति करनी पड़ेगी। उस करिश्माई को यहाँ पे एक और बार उस करिश्मा का रिप्ले करना पड़ेगा, एक्शन का रिप्ले। शॉर्ट बेस लेंथ वाली गेंद पुल कर दिया, पावरफुल, बाजों की ताकत, मिड विकेट बाउंड्री के बाहर। ये जाएगा 1 बाउंस का, कड़क चाय की तरह कड़क नंबर 4। थैंक यू डीजे ऑपरेटर। यहाँ पे 4 आया, बल्लेबाज जयेश बेलगड़े। मैंने कहा था छोटा पैकेट बड़ा धमाका, ये खिलाड़ी अब पॉकेट साइज डायनामाइट, जब फटेंगे धमाके बड़े बड़े, तहलका मचा देने वाले, हिला देने वाले धमाके होंगे। ये गेंद कमाल की डिलीवरी देखिए, डब्बा खाने के बाद बाहर की तरफ निकली, वेरिएशन का इस्तेमाल किया, अकलमंदी का इस्तेमाल किया, रडार में डाला, चौवा आया, बाहर डाला तो डॉट गेंद आई। ये होती है अकलमंदी, ये आपके पास प्रेजेंस ऑफ माइंड होना बहुत जरूरी होता है। खेल शतरंज का हो या क्रिकेट का, दिमाग का चलाना हमेशा जरूरी होता है। ये देखिए
मारना चाहते थे कहीं और, गई कहीं और, बनेंगे शिकार। जयेश बेलकड़े बैक टू पवेलियन, कैच इज टेकन, बैटर बैक टू पवेलियन, झटका नंबर दूसरा। थैंक यू डीजे ऑपरेटर। मुकाबले का मजा यहाँ से अब बढ़ने वाला है। विकेट आए, रन आए, दोनों तरफ से हुई है खेल। दोनों तो टीमों ने दिखाई है अपने खेल की कलाकारी। कौन पड़ेगा किस पर भारी, ये देखने लायक बात होने वाली है। रंग चढ़ा है, रंग चढ़ेगा, ये तो बस शुरुआत है। आगे आगे देखिए, मजा तो अभी और बढ़ेगा, क्योंकि आप देख रहे हैं पेन तालुका प्रीमियर लीग के रोमांच को। रन संख्या 15 रन आपको स्कोर कार्ड के ऊपर टोटल पर नजर आएगी। 60 का करना है पीछा, 45 की होने वाली है अभी भी जरूरत। गेंदें बची होंगी यहाँ से 20 डिलीवरीज रिमेनिंग, नीडेड 45 रन्स फॉर विन। न्यू बैटर किरण पाडेल। किरण क्या जगाएंगे जीत की उम्मीद के किरण, ये भी देखना पड़ेगा। मैन फ्रॉम रावे के ये खिलाड़ी, यानी दोनों खिलाड़ी अब रावे के हैं। ओमकार पाडेल, किरण पाडेल, इनको दिखाना पड़ेगा जादू, इनको दिखाना पड़ेगा जलवा, इनको दिखानी पड़ेगी ताकत, इनको दिखानी पड़ेगी काबिलियत। खेलना चाहते थे, यहां से अपील जोरदार हुई है और बल्लेबाज जाएंगे पवेलियन में, वापस दिया जाएगा ये झटका। देखिए मंदार धाड़वे ये आए हैं खिलाड़ी मैदान के अंदर। हमरापुर ग्रामीण टेनिस का हमरापुर का सितारा, हमरापुर का हुकुम का इक्का आया मैदान के अंदर, मंदार धाड़वे। लेकिन उनको कमाल करके दिखाना पड़ेगा। गेंदबाज अच्छे माने जाते हैं, लेकिन बल्लेबाज की भूमिका उनको अब निभानी पड़ेगी। तो गेंदबाजी करते हुए 5 रन देकर 1 विकेट चटकाया था, बल्लेबाजों को रोक के रखा था डेथ ओवर में। अच्छी अब गेंदबाजी की थी मंदार धाड़वे ने, लेकिन अब बतौर बल्लेबाज भूमिका उनको निभानी। 3 ओवर के बाद 3 ओवर का खेल अब यहाँ से शुरू है। आखिरी गेंद बची है ऑन हैट्रिक, यहाँ पे होंगे अब गेंदबाजी करते हुए सुजल मात्रे। ऑन हैट्रिक, हैट्रिक का मौका क्या होगी, ये देखिए शॉट पुल किया। ओ कमाल के फील्डिंग, जोरदार तालियां बज रही है। उड़ते खिलाड़ी को देखा डीप में, जो खिलाड़ी थे मिड विकेट पर। निखिल मारे, उड़ते निखिल को देखा, रनों को बचाया। क्रूशल मैच में ऐसे रन बेशकीमती होते हैं जिनको बचाया इस खिलाड़ी ने। इंटरनेशनल लेवल की फील्डिंग, अंतरराष्ट्रीय दर्जा फील्डिंग का जो होता है वो दिखाया निखिल माई ने। कमाल की फील्डिंग। 3 ओवर का खेल हुआ, रन संख्या बनी है 17 रन स्कोर कार्ड के ऊपर। 60 का करना है पीछा, आने वाली गेंदें बची है 18 और जीत के लिए 43 यानी 43 रनों की अब जरूरत होने वाली है। 17 इज डेंजरस नंबर, 17 पे खतरा। यहाँ पे 43 4 और 3। संदीप सर कह रहे हैं वैलेंटाइन वीक चालू है, 4-3 की बात ना करें तो ही अच्छा, क्योंकि बहुत सारे स्टूडेंट्स हमारे यहाँ पे है। लेकिन 18 गेंदे 43 की जरूरत, 17 पे है खतरा होता है। 17 रन बने हैं, 43 बनाने हैं।
17 पे खतरा, किसको होगा खतरा और कौन बनेगा खतरों का खिलाड़ी ये भी देखा जाएगा। लेकिन हाल सुनाएंगे साथ ही कमेंटेटर चलेंगे स्वप्निल जी पवार सर इनके पास। तीन षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला। आपण पाहिलं तर 3 षटकांमध्ये या ठिकाणी आपण आवाज ऐकलात मानस मनोरे रसायने विभागातील मोहपाडा गावचा एक सुपुत्र, अतिशय सुंदर असा आवाज त्यांचा या ठिकाणी आपण ऐकलात। 3 षटकांमध्ये धाव फलकावरती धावा आपण पाहिल्या आतापर्यंत 17 धावा, मात्र 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला। आता मात्र येणारे 18 चेंडू आणि गरज असेल 43 धावेची। 43 धावेची गरज आहे। आतापर्यंत आपण पाहिला तर संघर्ष करताना पाहायला पराग 11 गोविरला या टीमला खरं तर विकेट देखील जरूर गमावल्यात, परंतु आता मात्र करो या मरो या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर चांगले बॅटिंग करावे लागेल, चांगला संघर्ष करावा लागेल। 18 बॉल 43 धावेची अद्याप गरज असेल या मॅच मध्ये। रोमांचक मॅच में पुन्हा एकदा सहर्ष सर्व आलेल्या प्रेक्षकांचं, मान्यवरांचं आणि खेळाडूंचं सुद्धा सहर्ष स्वागत करतो। पेन तालुका प्रीमियर लीग 2024 मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। बोलूया मॅच कडे। आता मात्र गरज असेल 18 बॉल 43 धावेची गरज। 3 षटकांचा खेळ आपण पाहिला, चांगली गोलंदाजी राहिले या ठिकाणी आपण सात्विक अँड स्वरूप 11 रामवाडी संघाची चांगली गोलंदाजी राहिले आतापर्यंत आणि आता मात्र इक्वेशन येऊन ठेपलाय। 18 बॉल 43 धावेची गरज। खरं तर आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झाला दीपक पाटील मॅन फ्रॉम आंबिवली हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो स्ट्राईक वरती। तर स्ट्राईक वरती असेल ओमकार पाटील संघनायक। आता मात्र करावा लागेल, धावा बनवाव्या लागतील आपल्या टीमसाठी। या ठिकाणी चांगला बॉल अलॉंग द कार्पेट, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहेत, चेंडूला उचलतील फेकतील, एकच धाव एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही या चेंडूवरती। खरं जर दीपक पाटीलचा विचार केला तर अनुभवाची शिदोरी मात्र पाठीशी घेऊन अनेक स्पर्धा खेळण्याचा अनुभव, तालुकास्तरीय स्पर्धा देखील खेळत असतात, खूप स्पर्धेचा अनुभव आणि आज मात्र पेन तालुक्यामध्ये आपण पाहतोय सात्विक अँड स्वरूप 11 रामवाडी संघाचं प्रतिनिधित्व करत असताना मात्र चांगली कामगिरी राहिली। फलंदाजांना या ठिकाणी बांधून ठेवले, कुठल्याही पद्धतीचा मोठा फटका मारण्याचा वाव मात्र मिळत नाही आपण पाहतोय। आता मात्र स्ट्राईक रोटेट होईल, मंदार धारवे असतील स्ट्राईक वरती, मॅन फ्रॉम हमरापूरचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राईक वरती। हा देखील चांगला खेळाडू ऑलराऊंडर आपल्याला पाहायला मिळतोय। सफल झाले होते या ठिकाणी आपण पाहतोय, अपील केली गेली, फर्निचर डिस्ट्रॉय होईल आणि अजून एक फलंदाज या ठिकाणी बाद होईल। डीजे रोकमा ठोक। खरं तर संघर्ष करावा लागतो, आपण पाहतो प्रत्येक चेंडूंवरती मात्र धावा घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत नाही। अजून एक फलंदाज झाला बाद, तंबूचा रस्ता दाखवला फलंदाजाला आपण पाहतोय। नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला आपण विशाल म्हात्रेला पाहतोय। चांगली गोलंदाजी दीपकची राहिले संपूर्ण या मॅच मध्ये। एक पहिला त्यांनी षटक फेकलं होतं, त्यामध्ये देखील चांगली कामगिरी केली होती, विकेट मात्र घेतल्या होत्या, परंतु आता मात्र पुन्हा एकदा चांगलं कमबॅक करतो विशाल आला फलंदाजीसाठी आपण पाहतोय। पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालाय दीपकला आपण पाहतोय।
चांगला बॉल पडल्यानंतर थोडासा उचली घेतो आपण पाहतोय हे चांगली गोलंदाजी टप्प्यावरती नियंत्रण पाहायला मिळते खरं तर हे करणं गरजेचं असतं जेव्हा तुम्ही गोलंदाजी करत असता प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन तदनंतर टप्पा लाईन लेंथ ह्या सर्व गोष्टी तुम्हाला पडताव्या लागतात समीर म्हात्रे यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपला देखील सहर्ष स्वागत आहे पेन तालुका प्रीमियर लीग 2024 मध्ये आलेल्या सर्व सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष आपण पाहतो या ठिकाणी चांगला फटका क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक या ठिकाणी षटकार आपल्याला पाहायला मिळतो आहे मोठा फटका आलाय तडाखा आलाय खरं तर दीपक वर्दी अजून एक स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता पडल्यानंतर खूपच बाहेर गेला यस प्रवीणजी आंद्रे सरांचा इशारा इट्स अ वाईट बॉल खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळेल दबाव थोडासा पाहायला मिळतो षटकार आला विशालच्या बॅट मधनं दीपक वर्दी तदनंतर लगेचच व्हाईट चेंडू फेकला मात्र धावा या ठिकाणी बनवायचे असतील मी मगाशी देखील उल्लेख केला होता चांगले धावा कराव्या लागतील थांबा गोलंदाज खेळाडू आपल्याला विनंती असेल आपण मैदानामध्ये जाऊ नका मॅच चालू असताना पुन्हा एकदा बोलूया मॅचकडे मॅचला होईल सुरुवात पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही आहे आपण पाहायला गेलं तर ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न खूप केला जातो परंतु एकही चेंडू बॅटवरती घेता येत नाही षटकार आला त्याच्यानंतर लगातार 2 डॉट बॉल यंदाचा आपण जर सर्व खेळाडूंचा जर विचार केला यंग टॅलेंट जेवढे खेळाडू आहेत तब्बल 6 बॉल हुकतात आणि एकच षटकार मारतात त्याची रील्स बनवतात हा सध्याचा क्रिकेट आपण पाहतोय 5 चेंडू हुकला त्याची रील्स नाही आहेत परंतु एक षटकार मारला तर लगेच रील्स व्हायरल केली जाते हा सध्याचा क्रिकेट आपण पाहतोय आणि एखादा गोलंदाजी करत असताना 5 चेंडूवरती जरी त्याच्यावरती 30 धावा आल्या असल्या तरी ते टाकणार नाही परंतु एखादा बोल्ड काढला तर त्या बोल्डवरती होगी तरी दांडी गुल हा सॉंग टाकला जातो हा सध्याचा क्रिकेट आपण पाहतोय धावफलकावरती धावा झाल्यात 25 धावा धावफलकावरती आता मात्र 12 चेंडूचा खेळ येणं बाकी असेल आणि 35 धावेची गरज असेल या मॅच मध्ये 12 चेंडू 35 धावेची गरज तद्वर आपण देऊया एक डीजे गोल्डन साठी सुवर्ण संधी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतो सुजल म्हात्रेला आणि धावफलकावरती 25 धावा लागल्यात येणाऱ्या 12 चेंडू आणि गरज असेल आता मात्र 35 धावेची 12 चेंडू 35 धावा सुजलचा पहिला चेंडू आपण पाहतोय ऑन साइड मध्ये फटका चांगला आहे प्रॉपर टायमिंग क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक चेंडू सीमा पार पहिल्या चेंडूवरती आला तडाखा षटकार चांगला फटका या ठिकाणी आपण पाहतो ओमकारच्या बॅट मधनं खरं तर धावांची नितांत गरज आहे या मॅच मध्ये आपण पाहतोय आणि षटकार आलाय पुन्हा एकदा ऑन साइड मध्ये ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय पंचांवरती कुठल्या प्रेशर करू नका प्लीज विनंती असेल डिसिजन पेंडिंग असेल आपण पाहतो अपील केली गेली होती.  . 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
खरं तर षटकार झाल्यानंतर लगेचच कमबॅक करून दिला आपल्या टीमसाठी आपण पाहतो सुजल. मात्र ह्या गोलंदाज वडावचा एक आणखीन ते सरळ गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. डॉट बॉल पाहायला मिळेल. खरं तर 12 चेंडू 35 धावेची गरज होती आणि आता मात्र डॉट बॉल आला. दुसरा चेंडू डॉट बॉल फेकला आणि 10 चेंडू आणि 29 धावेची गरज. मॅच अजूनही बनवता येऊ शकते परंतु फलंदाजी चांगली करावी लागेल. पुन्हा एकदा फटका फसला. आता मात्र झेल सोडले. या ठिकाणी आपण पाहतो नशिबाची साथ देखील ओमकारच्या बाजूने लागली की काय असंच आपल्याला पाहायला मिळेल परंतु अशी स्ट्राईक रोटेट नसेल. एकच रन असेल. एकच धाव असेल या चेंडूवरती आपण पाहतोय. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला गेला होता ओमकारच्या माध्यमातून परंतु धावा या ठिकाणी एकच मात्र मिळेल. स्ट्राईक रोटेट नसेल. खरं तर पहिले असं खूप क्रिकेट आपण पाहायचो जेव्हा स्ट्राईक पाहिजे असेल तेव्हा मात्र सर्व जे खेळाडू आहेत ते मात्र आपल्याला स्ट्राईक मिळावं या अनुषंगानं दुसऱ्या फलंदाजाला बाद करण्याचा प्रयत्न करत असतात परंतु आता मात्र खूप नियम देखील चेंज झालेत. आपण पाहतोय झेलबाद फलंदाज देखील बाद झाला तरी देखील नवीन फलंदाज स्ट्राईकवरती आपल्याला सध्याच्या क्रिकेटमध्ये पाहायला मिळतोय आणि कंपल्सरी चेसिंग हा देखील पूर्वी आपण पाहायचो की सुपर ओव्हर व्हायच्या परंतु आता मात्र कंपल्सरी चेसिंग हा देखील नियम टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अजून एक नियम आपल्याला पाहायला मिळतो. असे अनेक नियमावली आता मात्र अजूनही याच्या पुढे देखील रायगड प्रीमियर लीगमध्ये इम्पॅक्ट प्लेअर आपण पाहायला असे सर्व नियम मात्र येणाऱ्या काळामध्ये देखील PPL मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. लल्लाजी वास्कर यांचा अतिशय दर्जा आयोजन आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सुजल सज्ज झाला गोलंदाजी ट्रॅकवरती. फटका चांगला आहे. प्रॉपर टायमिंग आहे. उदय गद्रे आहे. चेंडू खाली पकडला जाईल का झेल. यस पकडलाय. अजून एक विकेट तंबूच्या आशयाला फलंदाज बाद. माजी सरपंच गणेश आंबिवली साहेब यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष आंबिवलीचे गणेश साहेब या ठिकाणी आलेले आहेत त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपला देखील सहर्ष स्वागत आहे. बोलूया मॅचकडे. खरं तर सुजलनं कमबॅक केलं आपल्या टीमसाठी. या ठिकाणी हे कमबॅक करणं देखील तेवढंच गरजेचं होतं. आपण पाहतोय 12 चेंडूमध्ये 35 धावेची गरज होती आणि 35 धावेची गरज असताना मात्र पहिल्या चेंडूवरती ओमकार पाटीलनं षटकार ठोकला होता आणि तदनंतर पुन्हा एकदा कमबॅक करून दिलं आपल्या टीमसाठी. या ठिकाणी पडल्यानंतर नॅचरल स्विंग पाहायला मिळालं. पडल्यानंतर चेंडूला गर्गन बाहेरच्या दिशेने वलवलं. बोटांची जादू या ठिकाणी पाहायला मिळाली. अजून एक डॉट बॉल पाहायला मिळेल. प्रेशर मात्र टाकण्यात आलंय. खरं तर पराग 11 गोविरली या टीमवरती स्वतः कॅप्टन मात्र या ठिकाणी ओमकार पाटील अजूनही स्क्रीजवरती आहे परंतु त्याला मात्र धावा या ठिकाणी बनवता आला नाही. 7 चेंडू आणि 28 धावेची गरज. पुन्हा एकदा आपण पाहतो अजून एक डॉट बॉल पाहायला मिळेल. आता मात्र गरज असेल 6 चेंडू आणि गरज असेल 28 धावेची. आपण पाहतो खरं तर आता मात्र या शेवटच्या षटकामध्ये जर विचार केला तर करो या मरो या धावा जर बनवल्या तर विजय पहिला मिळेल परंतु या जर धावा बनवल्या नाही तर एक मॅच या ठिकाणी आपल्याला कमी खेळताना पाहायला मिळतील. पराग 11 गोविरले हा संघ. आता मात्र गरज असेल 6 चेंडू 28 धावेची गरज. खरं तर या ठिकाणी गोलंदाजी करत असताना मात्र चांगली गोलंदाजी केली. सात्विक अँड स्वरूप 11 रामवाडी या संघानं खरं तर बांधून ठेवलंय पराग 11 गोविरले या टीमला. आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज होईल शेवटचं स्लॉगवर फेकण्यासाठी. सनील घरतला आपण पाहतोय.
चल वळूया पुन्हा एकदा आपण मॅचकडे. रोमांचक मॅच मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूने आपल्याला गोलंदाज या ठिकाणी प्रणील घरतला आपण पाहतो स्ट्राईकवरती असेल. फलंदाज ओमकार आतापर्यंत काही कामगिरी चांगली करू शकला नाही आपल्या संघासाठी. धाबांचा या ठिकाणी मोठा टार्गेट होता तिथेच करत असताना मात्र संघर्ष करावा लागलाय. लोअर फुलटा चेंडू, चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. धाबा या ठिकाणी घेतला जाणार नाही. आपण पाहतो पहिल्या चेंडूवरती डॉट बॉल पाहायला मिळेल. अतिशय रोमांचक मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र इक्वेशन चेंज होईल. 4 षटकार लगावावे लागतील आणि 1 चौकार लगावावा लागेल या मॅचमध्ये. चांगली गोलंदाजी करतोय प्रणील. पहिला चेंडू आपण पाहिला तर लोअर फुटा चेंडू होता या ठिकाणी. फटका मात्र एक्झिक्यूट करता आला नाही. फलंदाज ओमकारला डॉट बॉल पाहायला मिळतोय. फुलटॉस आहे. लॉलीपॉप पद्धतीचा चेंडू या ठिकाणी आपण पाहिला. चेंडूवरती नव्हता नियंत्रण. फलंदाजाला दिला आमंत्रण. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. तालुक्यात रायगड जिल्ह्यात चर्चा नावाची गावोगावी. पेन तालुक्यात रायगड जिल्ह्यात चर्चा नावाची गावोगावी. लल्ला दादानी आयोजन केलं या पेन प्रीमियर लीगचा भारी. लल्ला दादा थँक्यू. अजूनही 3 षटकार आणि 1 चौकाराची गरज असेल या मॅच मध्ये. फुलटॉस चेंडू मात्र या ठिकाणी प्रणीलच्या माध्यमातून 2 चेंडू 1 लोअर फुलटॉस आपण पाहिला. तर नंतर पुन्हा एकदा फुलटॉस चेंडूला फेकून दिलं सीमा पार. या ठिकाणी फटका जरूर बॅटची कडा घेतली. आता फक्त मात्र मॅचमध्ये औपचारिकता बाकी असेल. लगातार 3 षटकार मारले तरी देखील या ठिकाणी विजय होऊ शकत नाही पराग 11 गोविरला संघ. परंतु जर एखादा खराब चेंडू आला तर मॅचमध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण होईल. आपण पाहतो या ठिकाणी कंप्लीट 12 वाजलेत. या ठिकाणी अलाराम देखील आपल्याला पाहायला मिळतो. नगरपालिकेवरती एक भोंग्याचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला जातोय. 3 चेंडू आणि गरज असेल आपण पाहतोय तर 3 षटकार आणि 1 चौकार. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय 3 चेंडू देखील बाकी असेल. खरं तर पराग 11 गोविरला संघाला मात्र खूप धावेची आतापर्यंत गरज आहे. या ठिकाणी बॅटच्या रडारमध्ये चेंडू होता त्याला मात्र सरळ स्क्रीनच्या वरतून फेकून दिलं. सीमा पार. षटकार आला. धाव्यांचं अंतर मात्र कमी केलं जातो. अजूनही तालुक्यात रायगड जिल्ह्यात चर्चा नावाची गावोगावी. पेन तालुक्यात रायगड जिल्ह्यात चर्चा नावाची गावोगावी. लल्ला दादानी आयोजन केलं या पेन प्रीमियर लीगचा भारी. थँक्यू डीजे. 2 चेंडू आणि 16 धावीची गरज या मॅच मध्ये आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. आपण पाहतो प्रणील घरतला. पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळण्याचा फटका फसला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक धावतोय आणि काय झेल पकडला. लाजवाब झेल दीपकच्या माध्यमातून पकडला गेला. आता मात्र फलंदाज होईल ओमकार. बाद तंबूच्या अष्ट्याला. शिवरायांची घेऊन याना पोर खेळतान मैदानान. थँक्यू डीजे. आपण पाहतो एका चेंडूमध्ये गरज असेल 16 धावेची. खरं तर एका चेंडूमध्ये 16 धावा आहेत आपण पाहतो. शेवटचा चेंडू बाकी आहे आणि खरं तर नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. रॉकी 11 वॉरियर्स त्यांच्या अगेन्स्ट केलेला आपण पाहतो. या ठिकाणी जन सुनामी रायडर्स वडखल हा संघ मात्र त्याच्या अगेन्स्ट पाहायला मिळेल. या ठिकाणी मॅच मात्र जिंकले सात्विक अँड स्वरूप 11 रामवाडी संघानं. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. तसेच हरलेल्या संघाचं देखील हार्दिक अभिनंदन. आपण सन्मानाकडे वळणार आहोत. आपण पाहतोय महाराष्ट्र अध्यक्ष आमचे सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवसेना नेते समीरजी म्हात्रे साहेब या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत. तर विनायक भाऊ पत्रकार यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते मात्र साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. मायेची उबदार शाळ आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी समीर म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. खरं तर साहेब आपल्या या PPL साठी तुमची महत्त्वाची वेळ या ठिकाणी तुम्ही मात्र दिलीत तर तुमचं पुन्हा एकदा मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष आणि हार्दिक असं स्वागत करतोय. तर पाहुण्यांचं स्वागत करणं हे आपली भारतीय संस्कृती आणि तीच आपण या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून जपत असताना